तुमच्या याच्यावर मी ऍक्सेस घेतोय, नाही तर व्हिडिओ बंद करून टाकाल स्पीड कमी असेल तर. ओके, मग आता तुम्हीच सांगा की अनपेड इलेक्ट्रॉन कुठे जास्त असतात, पहिले जे आपले 7 आहे त्याच्यामध्ये का 7 ते 14 मध्ये? 0 to 7. 0 to 7. 0 to 7. साधी गोष्ट आहे की आपला जो फर्स्ट आहे 2 7 जास्त मॅग्नेटिझम असणार, इकडे मॅग्नेटिझम कमी होणार. ठीक आहे, बघू आता इथं काय लिहिलंय. इन ट्राय पॉझिटिव्ह लॅन्थेनाइड आयन्स, ट्राय पॉझिटिव्ह म्हणजे लास्ट कॉलम लक्षात येते टेबलचं +3. हो सर. हो सर. Okay. The number of unpaired electron regularly increases from lanthanum to GD, म्हणजे 0 to 7. Okay. And then continuously decrease up to lutetium, that is a 7 to 0. म्हणजे आता आपण डिस्कस केलं तोच पॉइंट आहे पुढं. लॅन्थॅनम अँड ल्युटेशियम आयन्स आर डायमॅग्नेटिक. आता लॅन्थॅनम सुरुवातीचा आणि ल्युटेशियम एंडिंगला आहे का? हो सर. ठीक आहे, म्हणजे स्टार्टिंगचा आणि एंडिंग याच्या दोघांमध्ये पेड इलेक्ट्रॉन आहे. पेडलाच काय म्हणतो आपण? डायमॅग्नेटिक. डायमॅग्नेटिक. ऑल अदर ट्राय पॉझिटिव्ह लॅन्थेनाइड आयन्स आर पॅरामॅग्नेटिक. बाकी सगळे पॅरा आहे कारण त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन फिलअप होत जातात. एक्सेप्शन दिले निओडेनियम, हे काल आपण बघत होतो, याचे मॅग्नेट असतात. अँड देन Ce+4 and Yb+2 आर ऑल्सो डायमॅग्नेटिक. आता साधी गोष्ट आहे, डायमॅग्नेटिक का असतील ते? कारण त्यांनी जर 4 इलेक्ट्रॉन दिले तर लास्ट शेल त्यांची फुल फेट असते, आणि ज्यांची लास्ट शेल कम्प्लीट आहे त्यांनाच आपण काय म्हणतो? डायमॅग्नेटिक. बरं, आता मॅग्नेटिक प्रॉपर्टी ची कंडिशन काय? अनपेड इलेक्ट्रॉन पाहिजे, आणि तीच कंडिशन कोणाची असते? कलरची. चला बघू आपण आता. The lanthanide ions have unpaired electron in their 4f orbitals. कारण जो 4f आहे लॅन्थानाइड मधला, तोच 1 to किती पर्यंत फिलअप होत जातो? 14. ओके. 14. Yes. And these ions absorb visible region of light and undergo FF transition. ओके. आता काय होतं, तुम्हाला बरेच वेळा मी सांगितलं की एखादा इलेक्ट्रॉन कोणत्या स्टेटला असतो? ग्राउंड. त्याला आपण काय देतो? ई फॉर एनर्जी. ग्राउंड मधून कुठे जातो तो? एक्साइटेड. एक्साइटेडला गेला, आणि एक्साइटेडचा परत डाऊन येतो. ठीक आहे, मग डाऊन येत असताना तो काय सोडतो? स्पेक्ट्रा. आणि त्या स्पेक्ट्रा मध्ये किती कलर असतात? 7. आणि त्या 7 मधला जो रिफ्लेक्ट होतो तोच आपल्या कंपाऊंडचा कलर असतो. ठीक आहे, आता इथं बघा, त्यांनी तेच इथं लिहिलंय की द लॅन्थेनाइड्स हॅव अनपेड इलेक्ट्रॉन इन द 4f. हे आता बघितलं. अँड दीज आयन ऍब्सॉर्ब व्हिजिबल रिजन ऑफ लाईट. आता तो एफ ब्लॉक आहे म्हणून इथं एफ असणार, आणि वरती काय असतो? एफ स्टार. केमिकल बॉन्डिंगचा स्टडी केला असेल तर माहिती असेल. एफ स्टार माहिती आहे? एफ म्हणजे ग्राउंड स्टेट, आणि एफ स्टार म्हणजे कोणती? एक्साइटेड. ज्यांच्यामध्ये एफ एफ ट्रान्झिशन होतं, फर्स्ट पॉइंट. आणि सेकंड, ज्यांच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन आहे तेच काय शो करणार आहे? कलर. ओके, नेक्स्ट पॉइंट. 2 मिनिटं. आता मी जस्ट बोललो तोच पॉइंट त्यांनी सेकंड सांगितलाय की जेवढे अनपेड इलेक्ट्रॉन जास्त तेवढी कसली पॉसिबिलिटी वाढती? कलर एक्झिबिट करण्याची. ठीक आहे, so the color exhibited depends on the number of unpaired electron in the 4f. Then the ions often with 4fn configuration have similar color. ठीक आहे, हे साधं सिंपल आहे. एक साधी गोष्ट आहे ना की 4fn आणि 4f14-n या दोघांचे कलर सेम असतात. का बरं? कारण हा इनिशियल आहे, हा डायरेक्ट कुठला आहे? फायनल. हा, लॅन्थेनाइड आयन्स, मला हे सांगा, हे कलरलेस का बरं आहेत? अनपेड इलेक्ट्रॉन नाही.
अनपेड इलेक्ट्रॉन नाहीये, म्हणजे 4f मध्ये ते इलेक्ट्रॉनच नाहीये आणि 14 मध्ये सगळे पेड असतात, त्यामुळे ते कलरलेस. बर, सगळ्यांना विचारतो, हे समजलं का? चार पॉइंट्स. Yes, sir. येस सर. हो, sir. हो सर. बर, सर फर्स्ट पॉइंट सांगा ना परत. कलर मधला ना. हो सर. The lanthanide ions have unpaired electron in 4f. आता 4 लॅन्थनाइड म्हणजे 4f असतो. f मध्ये 1 2 किती असतात? 14. 14. ठीक आहे. आता याच्यातली आपण कोणती कंडिशन बघतो जे अनपेड आहे? मग आता मी मगाशी सांगितलं, एक इलेक्ट्रॉन आहे जो अनपेड आहे, त्याला आपण सप्लाय काय केली? एनर्जी. आता ही ग्राउंड स्टेट आहे, त्याला आपण एफ म्हणतो. आणि नेहमी इलेक्ट्रॉन ज्यावेळेस एनर्जी ऍब्सॉर्ब करतो तो कुठे जातो? एक्साइटेड आणि स्टेट. तो तिथं उलटा होतो हे सांगायचं राहिलं, तो इन्व्हर्ट होऊन जातो. ठीक आहे. देन तो खाली येतो, कुठे येतो? ग्राउंड स्टेटला. आणि बाहेर काय सोडतो? ग्राउंड स्टेट. स्पेक्ट्रा. आणि स्पेक्ट्रा मध्येच काय असतो? कलर. कलर. म्हणून दे एक्झिबिट कलर. समजलं? कलर. हो सर. ओके, देन नेक्स्ट. हा, ज्याच्यावर क्वेश्चन आले आहे आणि याच्यानंतर येऊ पण शकतो, इम्पॉर्टंट आहे. लॅन्थनाइड काय? कॉन्ट्रॅक्शन. आता बघा, एकदा नीट बघा सगळे पॉइंट, मग आपण पिरियडिक टेबल मध्ये जाऊ. इन द लॅन्थनाइड सिरीज विथ इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर. आता हे ज्यावेळेस बोलतात ते इन्क्रीजिंग म्हणजे ते टॉप टू बॉटम का लेफ्ट टू राईट बोलताय? लेफ्ट टू टॉप राईट. टू बॉटम. लेफ्ट टू राईट बोलताय. ठीक आहे. लेफ्ट टू राईट. येस करेक्ट, लेफ्ट टू राईट. एक मिनिट थांबा. ओके, झालं. There is a progressive decrease in size from lanthanum to lutetium. बरं, तुम्हाला माहिती लॅन्थॅनम कुठे आहे, ल्युटेशियम किती नंबरचा? ल्युटेशियम सेंटरला असतो का शेवटी असतो लॅन्थनाइड सिरीजच्या? शेवटी असतो. शेवटी. ओके, मग लेफ्ट टू राईट साइज काय होती? डिक्रीज. डिक्रीज. From La+3 to Lu+3 and the contraction is size is known as a lanthanide contraction. So this size हळूहळू काय होती? डिक्रीज. ओके, आणि त्यामुळे साईज मध्ये कॉन्ट्रॅक्शन होतं. आता नीट समजून घ्या, हे कधीच विचारलं जात नाही. तुम्हाला कोणी विचारणार नाही लेफ्ट टू राईट काय होतं, ते सीईटी चे क्वेश्चन झाले. लॅन्थनाइड कॉन्ट्रॅक्शन विचारलं तर कुठे विचारणार? टॉप टू बॉटम. त्याच्यामध्ये काय येतं बघा. आता जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ दिस एलिमेंट हे आपण बघितले, त्याच्या पुढे जाऊ. इन दिस एलिमेंट द ऍडेड इलेक्ट्रॉन एंटर्स इन द डीप सीटेड एफ ऑर्बिटल. आपल्याकडे 4f आहे, 5s आहे, p पण आहे, d पण आहे, s आहे, पण इलेक्ट्रॉन एंटर कुठे होतो? 4f. ओके, therefore experience pull by the nucleus. आता न्यूक्लियस त्याला पुल करतो, म्हणजे ते स्वतःकडे ओढतो. साधी गोष्ट आहे का? कारण न्यूक्लियस जर इथं असेल तर त्याच्या क्लोजेस्ट कोण असतो? 4f. आणि त्याच्यात इलेक्ट्रॉन ऍड होतात, म्हणजे ते इलेक्ट्रॉन काय होतात? अट्रॅक्ट. ठीक आहे, हे कळलं का सांगा? हो सर. बर, ड्यू टू व्हेरी पुअर शिल्डिंग इफेक्ट n-2f इलेक्ट्रॉन दे एक्झर्ट व्हेरी लिटल. अच्छा, हे सांगायचं राहिलं. मला सांगा, तुम्हाला हे माहिती का शिल्डिंग इफेक्ट काय असतं आणि स्क्रीनिंग इफेक्ट? हो सर. सांगा, चला सांगा. शिल्डिंग आणि स्क्रीनिंग सेम आहे का डिफरंट आहे? सेम आहे. बरं, मग काय इफेक्ट आहे सांगा, एक्सप्लेन करा. जर एखादा इलेक्ट्रॉन जर एखाद्या शेल मध्ये येत असेल तर इलेक्ट्रॉन मधलं जे रिपल्शन असतं ते त्याला स्क्रीनिंग किंवा शिल्डिंग इफेक्ट म्हणतात. ओके, बर, म्हणजे मी असं समजा म्हटलं, हा न्यूक्लियस आहे, हा फर्स्ट शेल आहे आणि हा सेकंड शेल आहे. पहिल्या शेल मध्ये पण इलेक्ट्रॉन आहे, समजा हे 2-3 असतील, इथं पण 2-3 इलेक्ट्रॉन आहे.
बरं, मग इथं शिल्डिंग इफेक्ट म्हणजे काय होतं नक्की, कोण कोणाला बोलतं? इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनला रिपेल करतात. तसं नाही, मला ए शेल दिली बी शेल दिली तुम्हाला, तिथं काय होतं सांगा, दोघांमध्ये काय होणार ए आणि बी शेल मध्ये? रिपेल पहिली ए गोष्ट, शेल हा ए शेल मध्ये इलेक्ट्रॉन बी शेल मध्ये इलेक्ट्रॉन वर फोर्स करेल. हा म्हणजे पहिली गोष्ट ए कोणाकडे अट्रॅक्ट होणार, टुवर्ड्स न्यूक्लियस, न्यूक्लियस. आणि हा याला बाहेर ढकलतो. ओके, आणि त्या इफेक्टला म्हणजे ए हा बी साठी काय बनवतो, शिल्ड बनवतो, त्यामुळे नाव काय इफेक्टचं, शिल्डिंग इफेक्ट. शिल्डिंग इफेक्ट. शिल्डिंग इफेक्ट. मग हा जो इफेक्ट आहे त्याच्याबद्दल काय बोलतात ते बघा. ड्यू टू व्हेरी पुअर शिल्डिंग इफेक्ट n-2f इलेक्ट्रॉन दे एक्झर्ट व्हेरी लिटल स्कॅनिंग इफेक्ट ऑन द आउटर मोस्ट 6s इलेक्ट्रॉन. म्हणजे काय, समजा आपण म्हटलं n-2f हे इलेक्ट्रॉन आहे या शेल मध्ये, आतमध्ये काय आहे, न्यूक्लियस, आणि बाहेर कोण आहे, 6s. मग हे या शेलला पुश करत नाही, जास्त करत नाही, म्हणून कोणता इफेक्ट कमी आहे, शिल्डिंग इफेक्ट कमी. ठीक आहे, आता मला एक सांगा, जनरली आपण जर बघायला गेलं तर ऍटम मोठा असताना शिल्डिंग इफेक्ट जास्त का कमी असताना? कमी असताना जास्त असतो. आता एफ कडे आलो ना आपण, एफ म्हणजे खूप लांब आलो आपण. फॉर एक्झाम्पल कार्बन घेतला, किती पर्यंत जातो आपण, 2p, पण हा 4p म्हणजे 4f म्हणजे खूप मोठा आहे, त्यामुळे साईज मोठी, जेवढी साईज मोठी तेवढा काय कमी असतो, शिल्डिंग इफेक्ट. Okay, hence the increasing atomic number, the enhanced nuclear charge leads to the contraction in the size of atoms or ions. बरं, आपण जे काही बघितलं त्याच्यात मला असं सांगा, का बरं कॉन्ट्रॅक्शन होतं आता? न्यूक्लिअर फोर्स. हा, कारण इलेक्ट्रॉन कुठं ऍड होतात, डायरेक्ट एफ, आणि एफ F कोणाच्या मध्ये. जवळ आहे, न्यूक्लियस. तर न्यूक्लियसच्या. न्यूक्लियस त्यांना काय करतो, कॅप्चर करतो, आणि Attract. साईज काय होती, श्रिंक. श्रिंक. पॉइंट समजला? हो सर. अरे बाकीचे समजलं का नाही? कोण कोण आहे, दीपाली, दिव्या, गायत्री, कल्याणी, कांचन, कोमल, पूनम, प्रतिभा, प्रतीक्षा, रोहन, साक्षी, समजलं का? हो सर. ठीक आहे. आता पुढे ऍप्लिकेशन्स ऑफ लॅन्थनाइड कॉन्ट्रॅक्शन बघू. आता atomic size first. The ionic radii of Zr+4 is about 9% more than the Ti+4. ओके, कोणाची जास्त आहे कोणापेक्षा? झेडाची Ti4. Zr ची Ti पेक्षा जास्त आहे. ठीक आहे, 2 मिनिट थांबा, टेबल ओपन करतोय. चला, Zr आणि TF शोधा, कुठे? मला इथं Zr दिसतोय, TF कुठे? काय HF होता? TI. बरं, परत एकदा सांगा, कोणाची रेडियस जास्त आहे, TI ची का Zr ची? बरं, मग त्या हिशोबाने Zr ची जास्त पाहिजे का HF ची जास्त? HF ची जास्त पाहिजे. पण ऍक्च्युली तसं होतं का? नाही होत. मग त्या फिनॉमिनलाच काय म्हणायचं, लॅन्थनाइड कॉन्ट्रॅक्शन. बरं, मला कॉन्ट्रॅक्शन कळलं, मग लॅन्थनाइडच का म्हटलं? लॅन्थेनाइड सिरीज. कारण इथूनच कोणती सिरीज सुरू होती, लॅन्थेनाइड. ओके, ठीक आहे. बघू आपल्या PDF कडे जाऊ परत, कोणाला समजत नसेल तर विचारा. ओके, so the ionic radii of Zr+4 is 9% more than Ti+4. Similar trend is not maintained on passing from the second to third series. आताच सांगितलं ते, तिथं कोणाचा प्रॉब्लेम आहे, HF. आणि असं का होतं तुम्हीच मला सांगितलं, रिझन काय, लॅन्थनाइड कॉन्ट्रॅक्शन.
So these explain the close similarity between the members of second and third series than the between the elements of first and second series. परत एकदा सांगा, पहिल्या आणि दुसऱ्या सिरीज मध्ये इन्क्रीज आहे का डिक्रीज आहे? इन्क्रीज. बरं. डिक्रीज. सेकंड टू थर्ड डिक्रीज. 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 बरं, आता आपण इथलं काहीच नाही वाचणार, आपण डायरेक्ट बघू आपल्याला जमतं का. बेस म्हणजे काय? इलेक्ट्रॉन देतो का घेतो? आवाज येतोय ना? गेला आवाज? हॅलो हॅलो. घेतो सर. येतो. हा घेतो सर. येस. बेस म्हणजे काय? असा सबस्टन्स जो इलेक्ट्रॉन देतो. मग इलेक्ट्रॉन कोण देतो? ज्याची साईज छोटी येतो का मोठी असलेला? मोठी असलेला. मोठी असलेला, बरोबर. मग परत एकदा, मोठी असलेला. पहिला आणि दुसरा याच्यामध्ये साईज पहिल्याची एवढी असेल तर दुसऱ्याची मोठी आहे, म्हणजे दुसरा स्ट्रॉंग बेस आहे, बरोबर आहे. पण दुसरीकडून तिसरीकडे जाताना साईज काय होती? कमी. त्यामुळं डिक्रीज. बेसिसिटी कमी होणार. सो द इफेक्ट ऑफ लॅन्थेनाइट कॉन्ट्रॅक्शन, बेसिक नेचर ऑफ हायड्रॉक्साइड रेग्युलरली काय होणार आता? डिक्रीज. डिक्रीज. ओके, डिक्रीज. correct. Similarity in property of lanthanide. Due to small difference in size, the chemical properties of lanthanide are similar and their separation is difficult. आता बघा, 2 नंबरला एक इलेमेंट आहे आणि त्याच्या खाली एक इलेमेंट आहे. आता होतं काय की 2 नंबरचा असा आहे, समजा 2 नंबरचा एवढा आहे आणि 3 नंबरचा मोठा नाही, तो मोठा एवढा पाहिजे होता पण तो साधारण एवढाच राहिला. म्हणजे दोघांची साईज जवळपास कशी आहे? सेम. सेम. दोघांची साईज सेम म्हणजे दोघांच्या प्रॉपर्टी सेम, म्हणजे दोघांचा बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट सेम. मग दोघांना सेपरेट करता येईल का आता? नाही. नाही. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट. डिफिकल्ट. एवढं क्लिअर आता? हो सर. नेक्स्ट. आता हे काय केलंय बघेल, तुमचं काम कमी केलं. सेंटरला कोण घेतला? एलेन. एलेनचं नाव बोला. लॅन्थेनाइड. लॅन्थनाइड का लॅन्थनम? लॅन्थेनम. लॅन्थेनम सर. त्याच्या स्थितीचं नाव लॅन्थनाइड आहे. ओके. आता लॅन्थनाइड हा मेटल आहे का नॉन मेटल आहे? सॉरी, लॅन्थनम नॉन मेटल. काय काय परत बोला. नॉन मेटल. चला आपण चेक करू. बघा बरं, कुठं असतो तो? एफ मध्ये का डी मध्ये? एल आहे. मेटल आहे सर. पहिलं मला सांगा तो कुठे आहे? एफ मध्ये. एफ मध्ये. तो एफ D मध्ये, मध्ये. तो एफ मध्ये नाहीये, ते चुकीचं दाखवले त्यांनी. इथून D मोजा मध्ये बरं. सर. 1 2 3 मोजत जा. 14 एलिमेंट होतात का बघा सीई पासून पुढे. इथून पुढे 14 आहेत का? हो सर. मग हा कितवा झाला? 15वा आहे ना, म्हणजे हा इथला नाही, तो वरचा आहे. ओके. मग हा कुठे येतो? डी. आणि आपण डी मध्ये बघितलं होतं, डी मधले सगळेच्या सगळे एलिमेंट काय? मेटल. मेटल. मेटल्स. ओके. सो तो मेटल आहे. चला आता परत जाऊ पीडीएफ कडे. कोणताही मेटल त्याच्यावर जर ऍसिड टाकलं तर कोणता गॅस रिलीज होतो? H2. हायड्रोजन. हायड्रोजन गॅस. देन सेम मेटलची रिएक्शन हॅलोजन बरोबर केली तर हॅलोजन्स म्हणजे निगेटिव्ह, मेटल्स आर पॉझिटिव्ह, म्हणजे दोघांचा बॉन्ड फॉर्म होतो, हा कंपाऊंड तयार होतो. राहिला प्रश्न, मग 3च का हॅलोजन झाले? कारण एलेनची व्हॅलन्सी किती आहे? 3. 3. ओके. एलेन विथ वॉटर. आता हायड्रोलिसिस केलं, कोणता पण मेटल घ्या, तुम्ही स्कूल लेवल पासून बघत आले, त्याच्यामध्ये H2 ऍड केला तर त्या मेटलचा काय तयार होतो? हायड्रॉक्साईड. तसंच एलेनचा काय तयार झाला? हायड्रॉक्साईड. हायड्रॉक्साईड. मग 3 का आले? कारण व्हॅलन्सी किती आहे? 3. 3. साइड प्रोडक्ट काय भेटला? H2. H2. देन एलेन विथ कार्बन. आता टेम्परेचर दिलंय, बऱ्यापैकी मोठं टेम्परेचर आहे. एलेन इज मेटल अँड कार्बन इज अ नॉन मेटल. मेटल अँड नॉन मेटलचा बॉन्ड फॉर्म होतो. कधी कधी LnC2 असेल, कधी Ln3C असेल, कधी Ln2C3 असेल, या टाइप मध्ये हे फॉर्म होत. एवढं कळलं? हो सर. बरं. परत एलेन मेटल आहे
नायट्रोजन नॉन मेटल आहे म्हणजे हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह. दोघांना एकमेकांबरोबर हिट केलं फॉर्म काय झाला Ln. Ln. देन जसं नायट्रोजन बरोबर केलं तसं सेम सल्फर बरोबर केलं. म्हणजे कसं बघा, ऑक्सिजनच्या खाली कोण येतो सल्फर, Sulfur. BCN, इथं काय येतो नायट्रोजन. म्हणजे जवळपास या सगळ्यांची रिएक्टिव्हिटी कशी असणार आहे सेम. Same. सो ते हिट केल्यावर परत तोच करतो. जसं नायट्रोजननी कंपाऊंड बनवला तसं सल्फर पण बनवतो. फक्त जो आवाज येतोय ना. हो सर. हो सर. ठीक आहे, हा. आता इथं काय झालं फक्त की LnN झाला आणि इथं LnS3 झाला. आता का बघा, नायट्रोजन सेकंड पिरियड मध्ये येतो ना, व्हॉल्यूम छोटा आहे. सल्फर खाली येतो, खूप मोठा व्हॉल्यूम आहे कंपॅरिझन मध्ये. त्यामुळे तो छोटा नाही कंपाऊंड बनवणार, तो Ln2S3 बनवतो डायरेक्ट. ठीक आहे. देन बर्न्स इन O2, याला त्या दिवशी आपण काहीतरी नाव दिलं तर आठवत असेल तर R वरून होतं. यस, आठवतंय काही. Roasting. रोस्टिंग रोस्ट means burn in the presence of oxygen. Wood. Yes. So Ln पासून काय तयार झाला Ln2O3. आता समजलं. हो सर. ठीक आहे. हो सर. आणि खाली एक तुमच्यासाठी लाईन आहे, मिश मेटल इज अन alloy lanthanide मेनली सेरियम अँड आयर्न. फक्त लक्षात ठेवा, नाव विचारलं तर मिश मेटल. मिश मेटल म्हणजे कोणाचा alloy असतो लॅन्थनाइडचा, सेरियम आणि किंवा आयर्नचा. ठीक आहे. बर, आपण कुठपर्यंत आलो क्लिअर करून घेऊ सगळं. बरं, आता तुम्हाला दिसतंय की इथून तुम्हाला 90 to 103 पर्यंत दिलेलं आहे. ठीक आहे. पहिला जो आहे तो F1 आहे आणि शेवटचा 14 आहे आणि मधला काय 7. ठीक आहे. ओके, आता चेक करा इथं. थोरियम जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 6D7S2 दिसतोय. त्याच्यानंतर मला एवढंच विचारायचं, इथं काय कॉन्स्टंट आहे चेक करा. लागलंच तर तुम्ही याचा रेफरन्स घेऊ शकता, वरती दिसतंय तुम्हाला जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सगळीकडे काय कॉमन असणार आहे 7S2. ठीक आहे. F ची रेंज किती 1 to 14. चेक करा सगळीकडे 1 to 14 आहे का. आहे सर. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर 2, 3, 4, 5 गायब आहे, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. म्हणजे अजिबातच ट्रेंड नाहीये, थोडाफार ट्रेंड दिसून येतो. 5F च बोलतोय. 6D ला ट्रेंड आहे का बघा बरं. 1, 1, 1, 1 मध्ये 0, परत 1, 1 ट्रेंड आहे का काही असा. नाहीये. ओके, म्हणजे या ज्या प्रॉपर्टीज आहे या एलिमेंटच्या, या थोड्या रिस्ट्रिक्टेड आहेत. म्हणजे आपल्याला त्याचा ट्रेंड नाही सांगता येणार. सो आता आपण काय करू, डायरेक्टली चेक करू काय थेअरी मध्ये दिलेलं आहे. आता जाऊ वरती. येस, बघा. The elements in which the extra electron enter in a 5F orbital of the n-2 main shell are known as a actinide. ओके, इलेमेंट डायरेक्टली कुठे एंटर होणार, वरती 4F होता, आता इथं कोणता आहे 5F. आवाज येतोय. 5F. ओके. Then second, the man made 11 elements. Okay, the man-made 11 elements are placed beyond the uranium in the periodic table are collectively transuranic element. युरेनियमच्या नंतर म्हणून त्यांचं नाव काय ट्रान्स. आवाज क्लिअर नाही. सर आवाज क्लिअर नाही येते. आता येतोय. ट्रान्स युरेनियम. आवाज येतो का, आवाज येतो का. हो सर. ठीक आहे. बघा आता ट्रान्सयुरेनिक झाला, त्याच्यानंतर खाली अजून काहीतरी लिहिलंय. द 3H, PA and U first reactinides are natural element. चेक करा खाली दिसतात आहे का. TH, PA आणि U हे तिन्हीच्या तिन्ही काय
नॅचरल आहे. ठीक आहे, हे नीट लक्षात ठेवायचं बरं का, हे विचारतात तुम्हाला, फक्त कन्फ्युज करतात ते. अख्ख्या पिरियोडिक टेबल मधले सांगा, मग एफ मधले सांगा, मग ऍक्टिनाइड मधले किती नॅचरल ते सांगा, असं विचारलं जातं. तर सध्या आपल्याला कळलं पहिले 3 नॅचरल ऍक्टिनाइड मध्ये. देन नेक्स्ट ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला माहिती, तो कॉलम कितीचा होता, +3. सो सगळ्यात मोस्ट कॉमन कोणती असणार आहे, +3. +3. Then the oxidation state becomes increasingly more stable as the atomic number increases in the actinide series. म्हणजेच काय, F1 पासून F14 ही जी सिरीज आहे याच्यामध्ये काय वाढती, स्टॅबिलिटी. ओके, आणि स्टॅबिलिटी कोणाच्या स्टेटची वाढती, ओनली +3. +3 ऑक्सिडायझेशन. ठीक आहे. देन हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट इन ऍक्टिनाइड इज अ +7. जसं Mn चा पण किती होता डी ब्लॉक मध्ये, +7. ओके, नाही सॉरी, +7, 7 होती बरोबर. आता इथं पण किती आहे, +7, पण हा कोण देतो, NP93. व्हॉट इज 93, ऍटॉमिक नंबर का मास नंबर, ॲटॉमिक नंबर. ऍटॉमिक नंबर. कारण मास नंबर कुठं लिहितात, वरती. वरती. Yes. So NP and Pu, it is unstable. Then highest stable oxidation state is a +6 shown by U92. आता बघा किती कन्फ्युजन आहे इथं, परत एकदा आपण बघू. पॉइंट काय चाललंय, ऑक्सिडेशन स्टेट. सगळ्यांची सगळ्यात कॉमन कोणती, जी कॉमन आहे सगळ्यांची, ती कोणती, +3. +3. आता ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती टॉप टू बॉटम म्हणजे 1 to 14 मोर अँड मोर कशी होती, स्टेबल. कशामध्ये, ऍक्टिनाइड सिरीज मध्ये. येस. आता पुढं हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट, आता स्टेबलचा विषय नाही चालला, आपण फक्त हायेस्ट बोलतोय. तर हायेस्ट कोणाची आहे, +7. कोण देतं, NP. आवाज क्लिअर नाही, आवाज क्लिअर नाही येते. का येत नाही, 2 मिनिट थांबा, 2 मिनिट. आवाज येतोय आता, हो सर. ठीक आहे, ठीक आहे. सो आपण बोलत होतो हायेस्ट मध्ये त्या 2 असतात, आणि खाली हायेस्ट स्टेबल म्हणजे कोणती आहे, +6, आणि ती कोण देतं, युरेनियम. ठीक आहे. सो हे 3 वेगवेगळ्या गोष्टी समजून घ्या, त्याला असं स्प्लिट करून नीट लक्षात ठेवा. एवढं कळलं, हो सर. ठीक आहे. नेक्स्ट वन, अदर प्रॉपर्टीज. Actinides are silvery white metals and they get tarnished. Tarnished म्हणजे काय, ब्लॅकिश, ब्लॅकच्या टोन कडे जातात ते. सो पहिले सिल्वरी व्हाईट आहे, थोडेसे ग्रे कडे जातात ते, वेन एक्सपोज टू अटॅक ऑफ अल्कलीज. जसं तुम्ही बघितलं असेल ना, आता कसं सांगायचं, कॉपरचे भांडे घरी असतात आपल्या, ते पॉलिश केल्यावर जो कलर असतो नंतरून त्यांचा कलर थोडा ब्लॅक होतो, बघितलाय. हो सर. येस. देन डेन्सिटी, all the actinides except thorium and ambrosium have high densities. ठीक आहे.
सगळ्यांची डेन्सिटी हाय, फक्त या दोघांना जर तुम्ही एक्सेप्शनल केस पकडलं तर. देन कलर आपण वरती पण बघितला, फिजिकल अपिअरन्स मध्ये होता, तर कलर बघा. Actinide ions are generally colored and the color of actinide ion depend on the number of 5f electrons. कारण जेवढे अनपेड जास्त तेवढा कलर फेंट असतो का डार्क असतो? डार्क. डार्क. ओके, तुम्हाला हे सांगितलं होतं का मी? तुम्हाला ती कन्सेप्ट सांगितली होती का की आपली जी फ्रिक्वेन्सी ती वाढल्याने काय होतं, कलर डार्क होतो का फेंट होतो? नाही सर, सांगितलं नाही सर. सांगितलं होतं सर. ठीक आहे, सांगितलं सर. ठीक आहे, ओके. सो थोडक्यात काय, द कलर ऑफ ऍक्टिनाइड आयन डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ 5 इलेक्ट्रॉन. आता जो सेंटरला आहे, सेंटरला म्हणजे 0 to 7 मधला 7, याच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन पण किती असणार आहे? 7. म्हणजे याचा कलर सगळ्यात जास्त काय 7. असणार आहे? डार्क. ओके. डार्क. द आयन्स कंटेनिंग नो अनपेड इलेक्ट्रॉन. आता साधी गोष्ट आहे, ज्याच्याकडे अनपेडच नाही तो कसा असणार आहे? कलरलेस. कलरलेस. कलरलेस असणार. ठीक आहे. काय काय भेटलं बघा आपल्याला, सिल्वरी व्हाईट असतात ते. त्याच्यानंतरून या दोघांना सोडलं तर बाकी सगळ्यांची डेन्सिटी कशी आहे? हाय. जास्त. ओके. देन ते कलर्ड असतात आणि त्यांचा कलर कशावर डिपेंड आहे? 5f. 5f इलेक्ट्रॉन. ज्यांच्याकडे अनपेड नाहीये ते कसे असणार आहे? कलरलेस. कलरलेस. Then ionization energies. Ionization energy value of actinides are very low. आता what is ionization energy? Energy required to remove कोणता इलेक्ट्रॉन? जवळचा का लास्ट वाला? ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉन. लास्ट. ग्राउंड स्टेट. आणि कोणती फेज? गॅसियस फेज. आता आपण एफ चा विचार करतो. एफ म्हणजे खूप मोठी साईज आहे, मग न्यूक्लियस याच्यावर कंट्रोल आहे का तेवढं? नाही. मग त्यामुळे थोडी एनर्जी दिली तरी तो बाहेर जातो. म्हणजे थोडी म्हणजे लो, म्हणून इथं व्हॅल्यू काय लिहिली? लो. ठीक आहे. ज्यांची साईज मोठी त्यांचं कोणतं कॅरेक्टर जास्त? इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. आणि हे तो खूप मोठे आहे साईजनी, म्हणून ते कसे? हाय इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. Melting, boiling properties. They have high melting and boiling points. They do not follow regular gradation of melting. एका लाईन मध्ये लक्षात ठेवा, हा आहे विषय संपला. लेफ्ट टू राईट, टॉप टू बॉटम काही माहित नाही, कारण तो ट्रेंड रेग्युलर नसतो. सो देर इज नो ट्रेंड फॉर दिस. मॅग्नेटिक प्रॉपर्टी. आता 0 to 14 इलेक्ट्रॉन फिलअप होत जातात. अप 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 करत आपण 7 पर्यंत जातो, देन परत डाऊन डाऊन करतो. म्हणजे डेफिनेटली इलेक्ट्रॉन अनपेड आहे. म्हणजेच तो कसा आहे? पॅरामॅग्नेटिक. म्हणजे मॅग्नेटिक पॅरामॅग्नेटिक असतात ते मॅग्नेटिक प्रॉपर्टी शो करतात. देन रेडिओ ऍक्टिव्ह नेचर. ऑल द ऍक्टिनाइड्स आर रेडिओ ऍक्टिव्ह नेचर. एका लाईन मध्ये क्लिअर केले सगळं. वरची सिरीज कोणाची होती? खालची ऍक्टिनाइड. ऍक्टिनाइड मधले सगळे एलिमेंट कसे? रेडिओ ऍक्टिव्ह. ओके. देन ऍक्टिनाइड कॉन्ट्रॅक्शन. जसं लॅन्थेनाइड होतं तसं सेम ऍक्टिनाइड कॉन्ट्रॅक्शन. So the size of atom decreases regularly along the actinide series, and the steady decrease in ionic radii and increase in atomic number is referred to be actinide contraction, and this is due to poor shielding of 5 electron. Okay, मला सांगा, लेफ्ट टू राईट साइज इनक्रीज का डिक्रीज actinide मध्ये? इनक्रीज. ठीक आहे. आणि टॉप टू बॉटम? डिक्रीज. इन्क्रीज. मला सांगा, तुम्ही टॉप टू बॉटम कस काय सांगू शकता? कारण ऍक्टिनाइड मध्ये एकच रो आहे, बरोबर ना? हो सर. ओके. हा, तुम्ही वरती लॅन्थेनाइड बोलले ते वेगळं होतं, ते डी च्या रिलेटेड होतं. पण काय होतं, म्हणजे असं काही नाही की टॉप टू बॉटम येत नाही, पण बॉटम मध्ये ते एलिमेंट येतात जे सिलेबस मध्येच नाहीये. सो याला जास्त सिरियसली घ्यायची गरज आहे का? नाही. तरी पण काय म्हणतात ते बघा. द साइज ऑफ ऍटम डिक्रीजेस रेग्युलरली अलॉंग म्हणजे लेफ्ट टू राईट. हा. अँड द स्टेडी डिक्रीज इन आयोनिक रेडिया विथ इन्क्रीजिंग ऍटॉमिक नंबर. व्हॉल्यूम कमी, मास जास्त, काय वाढणार?
डेन्सिटी डेन्सिटी, आणि त्यालाच काय म्हटले, ऍक्टिनाइड कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्शन. पॉइंट समजले सगळे? हो सर. ठीक आहे. नेक्स्ट. आता हे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, कारण त्यांनी खूप एका ठिकाणी सगळे दिले आतापर्यंत आपण जे बघितलं ते. सो कंपॅरिझन आहे कसलं, लॅन्थनाइड आणि ऍक्टिनाइडचं, आणि त्याच्यामधले पहिले कोणते पॉइंट आहे जे सेम असतात. ठीक आहे, बघा दोघांची कॉमन कोणती आहे? +3. ओके, दोन्ही पण साईजला मोठे, म्हणजे दोन्ही पण काय इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, आणि ते रिड्युसिंग एजंट असतात. ओके, काल आपण ही कन्सेप्ट बघितली होती. देन कॅटायन्स विथ अनपेड इलेक्ट्रॉन इन बोथ ऑफ देम आर पॅरामॅग्नेटिक. कॅटायन्स म्हणजे चार्ज कोणता? पॉझिटिव्ह. सो पॉझिटिव्ह चार्ज असलेले अनपेड इलेक्ट्रॉनला कॅरी करतात, म्हणून ते सगळे काय असतात? पॅरामॅग्नेटिक. का पॅरामॅग्नेटिक? 1 2 3 4 असं 14 पर्यंत करतो आपण, त्यामुळं मोस्ट ऑफ देम. आता पॅरा आहे म्हणजेच ते मोस्ट ऑफ देम कसे असणार आहे? कलर. ओके, बोथ ऑफ देम शो स्टेडी डिक्रीज इन द आयोनिक रेडिया अलॉंग. अगेन अलॉंग म्हणजे लेफ्ट टू राईट. सो दस लॅन्थनाइड शो लॅन्थनाइड कॉन्ट्रॅक्शन, आणि सेम कोण दाखवतं? ऍक्टिनाइड. ओके, याच्यात काही नवीन होतं का? नाही. चला खाली काय सापडतं का बघू आपल्याला नवीन. बिसाइड मोस्ट कॉमन +3 तर वरती बघितली, पण यांची मोस्ट कॉमन कोणती? +2 आणि +4. पण इथं कोणती आहे? 4 5 6. ओके. Then lanthanide have less tendency towards complex formation. पण actinide मध्ये ही टेंडन्सी कशी आहे? स्ट्रॉंगर. ओके, आता हे नीट बघा, याच्यावर प्रश्न विचारतात. लॅन्थनाइड मध्ये बोलतोय आता मी. एक्सेप्ट प्रोमिथियम दे आर नॉन रेडिओ ऍक्टिव्ह. एकदम अपोजिट आहे. समजा प्रोमिथियम नाहीये त्यांच्यामध्ये असं पकडा, तर बाकी सगळे काय झाले? ऍक्टिनाइड मध्ये सगळेचे सगळे काय? रेडिओ ऍक्टिव्ह. ओके, मग आता साधी गोष्ट आहे, ते प्रश्न विचारलं तर कोणावर विचारणार? प्रोमिथियम. कुठलं आहे? लॅन्थनाइड. कसं आहे? रेडिओ ऍक्टिव्ह. रेडिओ ऍक्टिव्ह. हा. ऑक्साइड्स अँड हायड्रॉक्साइड्स ऑफ लॅन्थनाइड आर लेस बेसिक. एक साधी गोष्ट आहे ना, लॅन्थनाइड वरती, ऍक्टिनाइड खाली. टॉप टू बॉटम साईज काय होती? इन्क्रीज. त्यामुळं ऍक्टिनाइड जास्त बेसिक, लॅन्थनाइड कमी बेसिक. कंपॅरेटिव्हली बोलतात ते, बाकीचं टेबल नाही बोलत, पिरियडिक टेबल. समजलं एवढं? हो सर. ठीक आहे. सम इम्पॉर्टंट युजेस ऑफ actinides आर ॲज फॉलोज. हे तुम्ही वाचलं पण असेल कधीतरी. Thorium is used in atomic reactor as a fuel rods and in the treatment of cancer. हे तुम्ही 10th ला केलं असेल, की तुम्हाला ते पॉवर जनरेशनचे 4-5 सोर्सेस होते का? हो सर. आणि त्याच्यामधला एक असतो ऍटॉमिक रिएक्टर, त्याच्यातले सगळ्यात सेंट्रल पार्ट असतो, दॅट इज अ फ्युएल रॉड, त्याच्यात वापरतात. आणि तुम्ही केमोथेरपी ऐकलं असेल बायोमध्ये. सो ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. येस. ओके. Uranium is used as a nuclear fuel. Its salts are used in glass industry for imparting green color, textile industry, also in medicine. ठीक आहे. युरेनियम हा 100% न्यूक्लिअर फ्युएल मध्ये असतोच, आणि काही काही ग्लास मध्ये वेगवेगळे ऑक्साईड टाकले का त्याला वेगवेगळा कलर येतो. त्यापैकी हा टाकलं तर कोणता येतो? ग्रीन कलर. आणि मेडिसिन मध्ये पण वापरतात, ट्रेसेस मध्ये. देन प्लुटोनियम. Plutonium is used as a fuel for atomic reactor as well as atomic bombs. जे त्याचं मेन पर्पज येते atomic bombs. ओके, ही डिस्कवरी कोणी केली?